नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी या विषयावर यापूर्वीच्या वर्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण पाहायचं आहे. सुरुवात करूया. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2021 मध्ये विचारला गेलेला आहे आणि याच प्रकारचा एक प्रश्न 2011 मध्ये विचारला गेलेला आहे. या दोन्ही प्रश्नांमध्ये कन्सेप्ट एकच आहे, ती म्हणजे अर्धायुष्यकाल. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण अर्ध आयुष्यकालाची संकल्पना व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, ही एक इमेज आपण दिलेली आहे कोबाल्ट 60चं एक्झाम्पल घेऊन. आता अर्ध आयुष्यकाल म्हणजे काय असतो की किरणोत्सारी पदार्थांचा ऱ्हास होत असताना त्यांच्या अणूंची संख्या कमी होत जाते. अशा ऱ्हासाद्वारे किरणोत्सारी पदार्थाच्या नमुन्यातील मूळ अणूंची संख्या निम्म्याने कमी होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीला हाफ लाईफ पिरियड म्हणजे अर्धायुष्यकाल म्हणतात. म्हणजे बघा, समजा हा कोबाल्टचा एक सॅम्पल आहे. समजा हा 1 ग्रॅमचा सॅम्पल आहे, त्याला आपण 100% मानू आणि कोबाल्टचं अर्धायुष्यकाल हे 5.3 वर्ष आहे. तर 5.3 वर्षांनी या 100%चं फक्त अर्ध उरेल. हे उरलेलं आहे बघा, आणि याचा ऱ्हास झाला. त्याच्यानंतर आणखी 5.3 वर्षांनी म्हणजे टोटल 10.6 वर्षांनी हे जे अर्ध उरलं होतं या अर्ध्याचं पुन्हा अर्ध होईल. म्हणजे काय होईल? या अर्ध्याचा अर्ध म्हणजे एकूणाचं 25%. अजून 5.3 वर्षांनी म्हणजे एकूण 15.9 वर्षांनी हे जे उरलं होतं याचं पुन्हा अर्ध होईल. म्हणजे आधी 50% होतं, त्याचं 25% झालं आणि या 25%चा अर्ध म्हणजे 12.5% होईल या पद्धतीने. तर याला आपण म्हणतो अर्धायुष्यकाल. आता हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ट्रिटियमचे अर्धायुष्यकाल किंवा अर्धायुष्य, ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष आहे. म्हणजे काय की समजा हा 1 युनिट, 1 ग्रॅम म्हणा, 1 किलोग्रॅम म्हणा, काही म्हणा, 1 युनिट जर घेतलं तर याचा अर्धा उरायला 12.5 वर्ष लागतील. म्हणजे 12.5 वर्षांनी अर्ध उरेल. ओके, त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील? 25 वर्षांनी. म्हणजे आता बघा की समजा सुरुवातीला 1 एकक एवढा होता असं आपण समजू. हे 0 वर्ष म्हणजे बिगिनिंग. आता काय होईल की 12.5 वर्षांनी या 1चा अर्धा भाग हा जो आहे हा नष्ट होईल, याचा ऱ्हास होईल आणि त्याचा अर्धा भाग उरेल. म्हणजे 50% म्हणजे 1/2 एवढा उरेल. किती? 1/2. ठीक आहे, 1चा अर्धा झाला. आता अजून 12.5 वर्षांनी म्हणजे टोटल 25 वर्षांनी 12.5 अधिक 12.5 या अर्ध्याचा आणखी अर्धा होईल. याच अर्ध्याचा आणखी अर्धा म्हणजे इतका उरेल. आता अर्ध्याचा अर्धा म्हणजे 1/2चा 1/2 म्हणजे किती? 1/4. म्हणजे किती उरेल 25 वर्षांनी? 1/4. 1/4 म्हणजेच काय? 1/4 बरोबर किती? 0. 1 0 ठेवला, 4 2 8, 2 उरले, त्याच्यावर 0 ठेवला, 4 25, 0.25 म्हणजे 0.25 एवढा शिल्लक राहील. लक्षात घ्या. आता याच्यात प्रश्नांवर नेहमी लक्ष ठेवायचं. काही प्रश्नांमध्ये अमुक अमुक वर्षांनी किंवा अमुक अमुक अर्धायुष्यकालांनी किती भाग शिल्लक राहील असा प्रश्न विचारतात. काही ठिकाणी किती भागाचा ऱ्हास झालेला असेल असा प्रश्न विचारतात. समजा इथे जर विचारलं असतं आपल्याला की 25 वर्षांनी किती भागाचा ऱ्हास होईल, तर ऱ्हास झालेला भाग हा असता, बरोबर? हा ऱ्हास झालेला भाग राहिला असता. म्हणजे किती? 1 मधून हा 1/4 मायनस केला तर हा उरलेला भाग आहे. म्हणजे किती? 3/4. म्हणजे 3/4चा ऱ्हास झालेला राहिला असता
आणि 1/4 उरलेला असता. आपल्याला शिल्लक विचारलं आहे म्हणजे उरलेला विचारलं आहे, म्हणजे आपलं उत्तर 1/4 म्हणजे 0.25. आता हा बघा, हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्ध आयुष्यकाल 4 तास आहे, तर 3 अर्ध आयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितवा हिश्श्याचा ऱ्हास होईल? 3 अर्ध आयुष्य कालानंतर. आता इथे लक्षात घ्या की या 4 तासाचा काही उपयोग नाही दिलेला. 3 अर्ध आयुष्यकाल, समजा इथे 100 तास पण राहिलं असतं तर 3 अर्ध आयुष्यकाल म्हणजे 300 तासानंतर. इथे 5 तास दिलं असतं तर 3 अर्ध आयुष्यकालानंतर म्हणजे 5-15 तासानंतर असं. म्हणजे इथे 4 तासाचा काही उपयोग नाही, कारण डायरेक्ट इथे किती अर्ध आयुष्यकाल हे दिलेलं आहे. मागच्या प्रश्नामध्ये किती अर्ध आयुष्यकाल ते नव्हतं दिलं, तर डायरेक्ट वर्ष दिले होते, त्याच्यावरनं आपण 2 अर्ध आयुष्यकाल काढले, बरोबर. एनिवे, तर 3 अर्ध आयुष्यकालानंतर मग बघा आपलं सुरुवातीला किती 1 मानू, 0 अर्ध आयुष्यकालाला. पहिल्या अर्ध आयुष्यकालाला हा किती, हा पहिला अर्ध आयुष्यकाला, फर्स्ट हाफ लाईफ. किती उरेल? अर्धा उरेल म्हणजे 1/2 उरेल, आणि हा याचा डिके होईल, ऱ्हास होईल. आता दुसऱ्या हाफ लाईफ म्हणजे दुसऱ्या अर्ध आयुष्य कालानंतर काय होईल की याचा अर्धा उरेल. अर्ध्याचा अर्धा म्हणजे किती? 1/4. आणि तिसऱ्या हाफ लाईफ म्हणजे तिसऱ्या अर्ध आयुष्य कालानंतर किती उरेल? याचा अर्धा म्हणजे 1/4चा अर्धा, बरोबर किती? 1/8 उरेल, म्हणजे 1/8 एवढा उरेल इथे, किती? 1/8. पण आता लक्षात घ्या की आपल्याला विचारलं काय आहे की कितव्या हिश्श्याचा ऱ्हास होईल, म्हणजे हा ऱ्हास झालेला भाग विचारला आहे आपल्याला, लक्षात ठेवायचा. नाहीतर सगळी संकल्पना माहीत असताना सुद्धा केवळ व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आपल्याला उत्तर चुकू शकतं. तर कितव्या भागाचा ऱ्हास होईल हे विचारलं, म्हणजे हा भाग विचारला आहे, हा. ओके, आता उरलेला किती आहे? 1/8, आणि टोटल किती होता? 1, म्हणजे ऱ्हास झालेला भाग किती? 1 वजा 1/8, बरोबर किती? 7/8. ओके, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 7/8. ओके, ठीक. आता आपण आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये हा मी जस्ट एक स्क्रीनशॉट दिलेला आहे की किरणोत्सारितामध्ये सोडवलेली उदाहरणे, त्याच्यामध्ये हे अशी उदाहरणं आपण काही सॅम्पल सोडून दाखवलेली आहे, ते जरूर पहा. आता पुढचे प्रश्न. आता बघा, हा प्रश्न 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे 9 प्रश्न हे अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे वेगवेगळे रेज आहेत त्यांच्यावर विचारलेले आहेत, म्हणून आपण एकत्रित केले ते. आता बघा, आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण यांचं अत्यंत डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, आणि पुन्हा यांचा एक कंपॅरेटिव्ह चार्ट पण आपण बनवलेला आहे गुणधर्मांचा, अल्फा, बीटा, गॅमाचा, जेणेकरून आपल्याला त्या बऱ्याचदा काय होतं की इंडिपेंडंटली लक्षात ठेवण्यापेक्षा तुलनात्मक पद्धतीने लक्षात ठेवायला जास्त सोपं जातं. म्हणून अशा पद्धतीने तुलनात्मक तो चार्ट पण आपण दिलेला आहे पुस्तकामध्ये. आता आपण 1 बाय 1 बघूयात प्रश्न. अल्फा कणाचा शोध कोणी लावला? तर बघा, आपण चार्टकडे जाऊ. हे बघा, चार्टमध्ये इथे शेवटी बघा शोध दिलेले आहेत. अल्फाचा शोध रुदरफोर्डने, बीटाचा पण रुदरफोर्डने, आणि गॅमाचा पॉल विलार्डने. म्हणजे अल्फा कणाचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड. म्हणजे हे आपला आन्सर आहे. ओके, नेक्स्ट. अल्फा पार्टिकल इज द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम ऑफ डॅश डॅश. हा स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये विचारला आहे की अल्फा किरण म्हणजे प्रत्यक्षात कोणत्या अणूचं केंद्रक असतं? तर बघा, आपण इथे बघू की हे बघा, अल्फा किरण हे हेलियमच्या केंद्रक सदृश्य असतं. ओके, बीटा हा पॉझिट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन सदृश्य असतो, आणि गॅमा हा फोटॉन सदृश्य असतो. म्हणजे अल्फा कशासारखा असतो? हेलियमच्या केंद्रकासारखा असतो. म्हणजे आपलं उत्तर असेल हेलियम. पुढचा प्रश्न. अस्थिर अणुकेंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतील? म्हणजे अणुवस्तुमानांक कितीने कमी होईल? तर बघा, इथे आपण दिलेलं आहे
बघा, अल्फा कण उत्सर्जित होतो त्यावेळी उत्सर्जनानंतर अणुअंक 2ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4ने कमी होतो. ओके, तर अणुअंक 2ने, अणुवस्तुमानांक 4ने आणि कमी होतो. तर आपलं उत्तर काय असेल? हे बघा, अणुअंक 2ने आणि अणुवस्तुमानांक 4ने कमी होतो. राईट. पुढचा प्रश्न, अल्फा बीटा गामा या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. म्हणजे याला आपण म्हणतो वेधन शक्ती, पेनिट्रेटिंग पॉवर, की एखाद्या धातूच्या पत्र्यामधनं ते किती जाडीच्या पत्रातनं ते आरपार जाऊ शकतात. तर बघा, इथे आपण वेधन शक्तीच्या बाबतीत दिलेलं आहे. अल्फा कणांची वेधन शक्ती सर्वात कमी असते, बीटा कणांची मध्यम असते, तर गॅमा किरणांची सर्वात जास्त असते. म्हणजे अल्फाची सर्वात कमी, गॅमाची सर्वात जास्त. ओके, मग आता इथे बघूयात आपण. बघा, गॅमाची इथे सर्वात जास्त दिली आहे, कारण हा या साईडने आहे. त्यानंतर बीटा आणि अल्फाची सगळ्यात कमी, म्हणजे हे योग्य उत्तर आहे. ओके, नाव नेक्स्ट, द लीस्ट पेनिट्रेटिंग पॉवर रे इज. हा पुन्हा स्टाफ सिलेक्शनमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे सगळ्यात कमी भेदन शक्ती कोणाची असते? तर इथे काय दिलेलं आहे? इथे अल्फा, बीटा, गॅमा अशा चिन्हांऐवजी ए म्हणजे अल्फा, बी म्हणजे बीटा, जी म्हणजे गॅमा असं दिलं. त्यामुळे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तर आपल्याला माहिती आहे सगळ्यात कमी वेधन शक्ती कोणाची? अल्फाची. बरोबर, अल्फाची सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा बीटाची जास्त आणि त्याच्यापेक्षा गॅमाची जास्त. पुढचा प्रश्न, हा MPSC 2013 विचारला गेला आहे आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही केअरफुली बघा. कणाची वेधन शक्ती म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर जी आपण आता बघतोय, ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. अल्फा म्हणजे काय? की ज्याचं वस्तुमान जास्त असेल त्याची पेनिट्रेटिंग पॉवर कमी असेल आणि ज्याचं वस्तुमान कमी असेल त्याची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असेल, असं हे स्टेटमेंट म्हणतं. अल्फा कणाची वेधन शक्ती ही बीटा कणाच्या वेधन शक्तीपेक्षा कमी आहे. हे एक दुसरं स्टेटमेंट आहे. आता बघा, अल्फा कणाची वेधन शक्ती ही बीटापेक्षा कमी असते, हे बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे अल्फाची सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा बीटाची जास्त आणि त्याच्यापेक्षा पण गॅमाची जास्त. आता कणाची वेधन शक्ती ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते. हे खरं तर अगदी पूर्ण बरोबर नाही. वस्तुमान कमी जास्त असलं तर त्यानुसार वेग कमी जास्त होतो. पण जी वेधन शक्ती असते, वेधन शक्ती ही कशावर अवलंबून असते हे आपण या स्पष्टीकरणामध्ये दिलं आहे. बघा, गॅमा किरणांची भेदन क्षमता सर्वाधिक असण्याचे खरे कारण हे की त्यांच्यावर कोणताही प्रभार नसतो. गॅमा किरण हे प्रभाररहित असतात, त्यामुळे त्यांची पदार्थासोबत कोणतीही परस्पर प्रक्रिया, त्याला कुलोम इंटरॅक्शन म्हणतात, ती होत नाही. म्हणजे समजा हा पत्र्याचा असा तुकडा असेल तर याच्यातनं ज्यावेळी किरण अल्फा किरण जातो तर गॅमा किरणावर कुठलाही चार्ज नसतो. त्यामुळे या पत्र्याचे जे अणुरेणू असतात त्यांच्याशी याची काही इंटरॅक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे हा सरळ बाहेर निघून जातो, म्हणजे याला पेनिट्रेट करतो. हे खरं कारण आहे. ओके, एनिवे, म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी खरं उत्तर हे असं आहे की ए हे तेवढंसं बरोबर नाही आहे. पण काय होतं की वस्तुमानानुसार वेग कमी जास्त होतो. म्हणजे वस्तुमान जास्त तर वेग कमी, त्यामुळेही वेधन शक्तीवर थोडा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण दोन्ही वाक्य बरोबर हे उत्तर लिहू शकतो. पण अगदी क्लिअर फिजिक्सच्या अँगलने जर बघितलं तर हे पहिलं वाक्य तेवढंसं बरोबर नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे सध्या आपण मग दोन्ही वाक्य बरोबर हे उत्तर आपलं ठेवूयात. ठीक आहे, ओके. आता पुढचा प्रश्न, 3 वाक्य दिलेले आहेत. ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
आता अंतर्भेद, भेदनशक्ती, वेधनशक्ती हे एकच शब्द आहेत, पेनिट्रेटिंग पॉवरसाठी वापरले जाणारे. तर बीटा कणाची भेदनशक्ती ही अल्फापेक्षा जास्त असते, हे बरोबर आहे. ओके, कारण अल्फाची सगळ्यात कमी असते, बीटाची त्याच्यापेक्षा जास्त असते, गॅमाची त्याच्यापेक्षा जास्त असते. उदासीन म्हणजे धन वा ऋण नसलेले गॅमा किरण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. म्हणजे गॅमा किरण हे बीटापेक्षा जास्त अंतर्भेद करतात, हे पण बरोबर आहे. तिसरं वाक्य आता, सर्वसाधारणपणे उदासीन कणांची म्हणजे धन अथवा ऋण भारित नसलेले जे कण असतात त्यांची अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते, हे सुद्धा बरोबर आहे. इनफॅक्ट हे आत्ता जे आपण बघितलं ना, याच्यामध्ये जे एक्सप्लेनेशन बघितलं की ज्या कणांवर प्रभार नसतो त्या कणांची पत्र्याशी कुठलीही इंटरॅक्शन होत नाही आणि त्यामुळे ते जास्त, त्यांच्यामध्ये जास्त वेधनशक्ती असते. म्हणजे तिसरं पण बरोबर आहे. आता आपण पर्याय बघू. म्हणजे काय आहे की तिसरं हे कारण आहे खरं बघायला गेलं तर. ओके, एका अर्थाने की सर्वसाधारणपणे उदासीन कणांची अंतर्भेद शक्ती जास्त असते कारण त्यांची मटेरियलशी कुलोम इंटरॅक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे गॅमाची जास्त असते, हे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पर्याय बघू. अ आणि ब विधाने त्रिकालाबाधित सत्य आहेत, हे बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे, हे बरोबर आहे एका अर्थाने. अ आणि ब विधाने चूक आहेत, नाही, हे तर रॉंगच आहे, कारण आपल्याला माहिती आहे की अ आणि ब बरोबर आहे. आता क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पत्ती आहे. म्हणजे काय की अ आणि ब याच्यावरून आपण क हा निष्कर्ष काढू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. हे बरोबर नाही. म्हणजे बीटाची जास्त असते, गॅमाची जास्त असते आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की उदासीन कणांची शक्ती अत्युच्च असते, असं नाही. उदासीन कणांची शक्ती अत्युच्च असते कारण त्यांच्यावर प्रभार नसतो. प्रभार नसल्यामुळे त्याची मटेरियलशी कुठलीही इंटरॅक्शन, कुलोम रिॲक्शन होत नाही, म्हणून त्यांची भेदनशक्ती जास्त असते. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे कारण आहे आणि ही फलनिष्पत्ती आहे, त्याच्यामुळे हे उलट झालं आहे, त्यामुळे हे पण बरोबर नाही. क हे विधान अ आणि ब ची फलनिष्पत्ती नाही, हे पण फलनिष्पत्ती नाही असं म्हणणं योग्य नाही. त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की अ आणि ब ही क ची फलनिष्पत्ती आहे, क ची फलनिष्पत्ती आहे अ आणि ब, असं पर्याय पाहिजे होता. तर आणि या पर्यायांमध्ये कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळे त्यातल्या त्यात योग्य पर्याय हा आहे की अ आणि ब हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ओके, आणि जर आपल्याला असा पर्याय राहिला असता की अ आणि ब हे क ची फलनिष्पत्ती आहे, तर मग तो पर्याय योग्य राहिला असता. ओके, ठीक आहे. आता कांदे, पुढचा प्रश्न आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? हा पण तोच प्रश्न आहे, वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. तर अल्फा बीटा गॅमा किरणांचे जे गुणधर्म आहेत, उपयोग आहेत, त्याच्यावर हा घेतलेला आहे. ते आपण उपयोगांमध्ये दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. ओके, इथे बघा, ही किरणे मानवी शरीरास भेदू शकतात वगैरे वगैरे. कर्करोगाच्या उपचारासाठी फळे भाज्या यांना कोंब येऊ नयेत म्हणून व इतर खाद्यपदार्थांचं निर्जंतुकीकरण म्हणजे स्टरिलायझेशन करण्यासाठी. ओके, तर कोणते वापरतात? हे गॅमा किरण. ओके, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे गॅमा, याचं पण उत्तर आहे गॅमा. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नांकडे. आता इथे 2 विधानं दिलेली आहेत. मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते आणि किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात. हा प्रश्न आहे 2021चा. ओके, MPSC पूर्व
2021. आणि असाच प्रश्न MPSC 2013 पण विचारला आहे की प्रत्येक जीवित प्राणी कार्बनमधून C14 घेतो. प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात C14 असतो. मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो. अर्धा C14 मृत्यूनंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो, ज्यास हाफ लाईफ संबोधतात. ही पद्धत पुरातत्वशास्त्रात कालक्रमवारी ठरवण्यास वापरतात. ही पद्धत लिबी यांनी शोधून काढली आणि त्यांना याकरता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले. एवढे त्यांनी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 स्टेटमेंट दिलेले आहेत. ओके. आणि त्यातले कोणतं विधान चुकीचं आहे हे विचारलं. एनिवे, आता बघा, आपल्या पुस्तकामध्ये आपण कार्बन डेटिंग म्हणजे काय याचं अत्यंत डिटेल वर्किंग दिलेलं आहे की कसं होतं हे. आणि फार महत्त्वाचं, हे तुम्हाला जवळजवळ दुसऱ्या कुठल्याच ट्रॅडिशनल पुस्तकामध्ये सापडणार नाही. हे आपण समजून घेऊ. बघा, मुळात हा कार्बन 14, आधी आपण हे बघू की निसर्गामध्ये कार्बनची 3 समस्थानिक आढळतात: C12, C13 आणि C14. यातला C12 हा 98.9 म्हणजे जवळजवळ 99% C12 आहे. ओके, सगळ्यात जास्त 99%. C13 फक्त अराउंड 1% आणि C14 0.00000 इतक्या 0 नंतर 1 इतका % इतका कमी आहे. म्हणजे C12च्या 1,00,000 कोटी, लक्षात घ्या, 1,00,000 नाही, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी असे 1,00,000 कोटी अणू जर घेतले C12चे, तर त्याच्यात C14चा एकच अणू असतो. आता हा C14 नेमका येतो कसा? तर काय, समजा ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरामध्ये N14 असतो, नायट्रोजन. याचा कॉस्मिक रे न्यूट्रॉनशी यांची इंटरॅक्शन होऊन या N14चं रूपांतर C14 मध्ये होते, म्हणजे कार्बनमध्ये होतं. आता हा जो कार्बन 14 असतो, याचं वातावरणामध्ये याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन CO2 तयार होतो. या CO2 मध्ये हा C14 असतो. आता हा CO2 आपल्या ज्या वनस्पती वगैरे असतात त्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये घेतात, म्हणजे हा C14 वनस्पतीत शिरतो. आणि वनस्पती आपण माणसं, प्राणी सगळे खातो, किंवा जे प्राणी वनस्पती खातात त्यांना दुसरे प्राणी खातात, आणि त्याच्यातनं तो C14 माणसांमध्ये आणि सगळ्या प्राण्यांमध्ये येतो. ओके. सो N14चं C14, C14 आला CO2 मध्ये, CO2 प्रकाश संश्लेषणाने आला वनस्पतीमध्ये, आणि वनस्पतींमधनं तो आला सगळ्या जीवांमध्ये. ओके, ठीक. आता हा जो C14 असतो हा रेडिओ ॲक्टिव्ह असतो, म्हणजे याचा ऱ्हास होतो. आता त्याच्या आधी आपण हे बघूयात की याचं प्रमाण किती असतं. आता बघा, समजा आपण आहोत, एक माणूस आहे, तर या माणसामध्ये C14 आला आपल्याला माहीत आहे. कसा आला या पद्धतीने आपल्याला माहीत आहे. आणि C12 असतोच याच्यामध्ये. तर या C12 आणि C14चं एक गुणोत्तर असतं विशिष्ट, जे आपण बघितलं साधारणतः 1,00,000 कोटी C12 मध्ये 1 C14 असतो, हे बघितलं आपण, राईट. तर हे प्रमाण सगळ्या निसर्गामध्ये साधारणतः कॉन्स्टंट असतं, आणि माणसामध्ये किंवा कुठल्याही सजीवामध्ये पण हे प्रमाण कॉन्स्टंट असतं. कधी कॉन्स्टंट असतं? जोपर्यंत ते जिवंत असतात. असं का होतं याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला माहिती आहे की C14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. समजा हा माणूस आहे, या माणसामध्ये C12 पण आहे, C14 पण आहे. C12 हा रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी नाही, म्हणजे याचा ऱ्हास होणार नाही. C14चा मात्र ऱ्हास होतो. समजा C12चे आपल्याकडे 8 अणू असले आणि C14चा 1 अणू असला. आता हा C14 किरणोत्सारी म्हणजे याचा सतत ऱ्हास होत असतो, म्हणजे मग हा कमी व्हायला पाहिजे, आणि C12 कमी होणार नाही, म्हणजे C12चे 8 राहतील, पण C14 कमी कमी होत जाईल, म्हणजे हे C12 आणि C14चं गुणोत्तर कमी झालं पाहिजे, बदललं पाहिजे. पण तसं होत नाही. याचं कारण म्हणजे
आपण आपल्या जेवणातनं वगैरे जे खात असतो त्याच्यातनं हा C14 येत राहतो मध्ये, म्हणजे ऱ्हास पण होत जातो आणि आतमध्ये पण येत जातो. म्हणजे असं समजा तुम्ही की एक हौद आहे, त्याच्या एका नळातनं पाणी बाहेर पडतं आणि दुसऱ्या नळातनं आत येतं आहे. वनस्पतींद्वारे, जेवणाद्वारे वगैरे आत येत राहतं आणि ऱ्हासाद्वारे बाहेर जात राहतं, म्हणजे त्याचं प्रमाण मेंटेन राहतं. ओके, हे कधी जिवंत असेपर्यंत. आता समजा हा माणूस मेला. आता माणूस मेल्यानंतर काय होतं, आता समजा की याच्यामध्ये ज्यावेळी हा मेला त्यावेळी C12चे 8 अणू होते आणि C14चा 1 अणू होता. आता C14 आधी पण ऱ्हास होत होता, मेल्यानंतर पण ऱ्हास होईल C14चा. पण आता काय होईल की मेल्यानंतर ज्यावेळी हा C14चा ऱ्हास होईल, म्हणजे C14 कमी कमी होत राहील. आता हा माणूस मेला आहे त्यामुळे हा काही खाणार नाही, वनस्पती पालेभाज्या खाणार नाही, म्हणजे बाहेरचा C14 याच्यात येणार नाही, म्हणजे C14 आता नुसतं बाहेर जाईल. म्हणजे असं समजा की त्या हौदातला बाहेर जाणारा नळ सुरू आहे, आत येणारा नळ मात्र बंद झाला आहे. म्हणजे काय होईल, हौदातलं पाणी कमी होईल, म्हणजे याच्या शरीरातला C14 कमी होईल. C14 कमी होईल म्हणजे C12 ते C14 याचं गुणोत्तर पण कमी होईल. ओके, हे कधी मेल्यानंतर. जिवंत असताना हे प्रमाण सेम राहायचं. आता समजा C12 आपण एखादा मुर्दा आपल्याला सापडला, C12 ते C14चं प्रमाण 8:1 होतं हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण उदाहरणासाठी घेतलं आहे फक्त. आता समजा हा मेलेला माणूस होता, कधी मेलेला आहे माहीत नाही, पुरातत्व विभागाने काही जमिनी वगैरे खोदल्या, त्याच्यात हा मुर्दा सापडला जुना, आणि तिथे आपल्याला असं कळलं आणि त्याचं आपण विश्लेषण केलं आणि आपल्याला सापडलं की C12 ते C14 याचं प्रमाण याच्यामध्ये 8:5 आहे. ओके, 0.5 आहे. आता आपल्याला आपल्या ज्ञानाने माहीत आहे की C14 हा एक जिवंत असताना 1 होता, पण आता 0.5 म्हणजे अर्धा कमी झाला आहे, आणि C14ला अर्धा कमी होण्यासाठी म्हणजे त्याचा अर्धा आयुष्यकाल हा जवळजवळ 5,600 वर्ष आहे. याचा अर्थ हा माणूस साधारणतः 5,600 वर्षांपूर्वी मेलेला आहे, म्हणजे हा 5,600 वर्षांपूर्वीपर्यंत जिवंत होता. कारण हा C14 अर्धा व्हायला 5,600 वर्ष लागतात आणि आपल्याला तो अर्धा सापडला आहे आता, म्हणजे हा 5,600 वर्षापूर्वी जिवंत होता. अशा पद्धतीने त्या गोष्टीचं वय आपल्याला सांगता येतं. अशाच पद्धतीनं कशातही मिळू शकतो, वनस्पतीच्या अवशेषांमध्ये मिळू शकतो. समजा C14.25 सापडला असता, याचा अर्थ आपण म्हटलं असतो की हा 5,600 अधिक 5,600 म्हणजे जवळजवळ किती, 11,200 वर्षापूर्वी अस्तित्वात होता. या पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने, आणि हे मी सगळं पुस्तकामध्ये काल्पनिक उदाहरण घेऊन हे सगळं एक्सप्लेन केलं आहे बघा. ओके, आणि याचा जो अर्ध आयुष्यकाल असतो हा 5,600 ते 5,700 वर्षे वेगवेगळे सापडतात आपल्याला. उदाहरणार्थ इथे 5,568, म्हणजे साधारणतः तुम्ही लक्षात ठेवा की 5,700 किंवा 5,600च्या आसपास आहे. ठीक आहे, आता आपण प्रश्न बघू. मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन-14 ते कार्बन-12 यांचे गुणोत्तर बदलत असते. बरोबर आहे, मृत प्राण्यामध्ये बदलतं, जिवंतमध्ये बदलत नाही, हे लक्षात ठेवायचं. जिवंतमध्ये काय होतं की हौदातनं बाहेर जाणारा नळ पण चालू असतो आणि हौदात आतमध्ये पाणी टाकणारा नळ पण चालू असतो. मेल्यानंतर काय होतं, हा नळ बंद होतो, हा मात्र चालू राहतो बाहेर जाणारा, म्हणजे मेल्यानंतर हे गुणोत्तर बदलतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि किरणोत्सारी कार्बन-14चा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे विधान ए हे सत्य आहे. ब ही विधानाची कारण मीमांसा आहे, बरोबर आहे. ओके,
पुढचा प्रश्न बघू, जो 13 मध्ये विचारला गेला आहे. प्रत्येक जीवित प्राणी कार्बनमधून C14 घेतो, बरोबर, आपल्याला माहीत आहे. प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात C14 असतो, हे पण बरोबर आहे. आपण बघितलं की जवळजवळ सर्व निसर्गामध्ये हे प्रमाण कॉन्स्टंट असतं. मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो, हे पण बरोबर आहे. त्याचा ऱ्हास होतो. कार्बन फेकतो म्हणजे काय, हे भाषांतर त्यांनी थोडंसं चुकीचं दिलंय. फेकतो म्हणजे ऱ्हास होतो. आता कार्बन 14 मृत्यूनंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो, त्याला हाफ लाईफ म्हणतात, हे पण बरोबर आहे. ही पद्धत पुरातत्वशास्त्रात कालक्रमवारी ठरवण्यास वापरतात, हे पण बरोबर आहे. ही पद्धत F.W. लिबी यांनी शोधून काढली. आपल्या पुस्तकामध्ये बघा हे दिलेलं आहे. आपण हे बघा, ही पद्धत W.F. लिबी यांनी शोधून काढली, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि त्यांना याकरता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले. आता हे बघू, त्यांना यासाठी 1960 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले. पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्समधलं नाही, म्हणजे लास्ट हे जे आहे ना, हे चुकीचं आहे. खरं तर असे प्रश्न मला वाटतं MPSCने विचारू नयेत की पदार्थ विज्ञानातलं मिळालं का रसायनशास्त्रातलं मिळालं, हे विद्यार्थ्याला माहीत असणं अपेक्षित नाही आहे. नोबेल मिळालं दॅट इज इनफ. खरं तर हे अपेक्षित आहे की कार्बन डेटिंग म्हणजे काय. एनिवे, थोडक्यात काय की हे विधान ज आहे ते फक्त चुकीचं आहे, म्हणजे ज चुकीचं आहे. इथे आपण टीप दिलेली आहे की लिबी यांना पदार्थ विज्ञान नव्हे तर रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले होते. एनिवे, आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. आता बघा, हा प्रश्न 1, 2, 3, 4 हे 4 प्रश्न केंद्रकीय विखंडन याच्यावर या कन्सेप्टवर आधारित आहे. बघूयात आपण. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होताना ऊर्जा उत्सर्जित होते, याला काय म्हणतात, विखंडीकरण किंवा विखंडन. म्हणजे एक जड केंद्रक असतं, त्याचं 2 किंवा त्यापेक्षा जास्त, नॉर्मली 2 याच्यामध्ये विखंडन होतं. हे बघा, हे आपल्या पुस्तकातला स्क्रीनशॉट आहे. जड मूलद्रव्याच्या केंद्रकावर हे प्रोटॉन, न्यूट्रॉन किंवा अल्फा यासारख्या कणांचा मारा केला तर जड केंद्रकाचे विखंडन होऊन तुलनेने मध्यम किंवा हलक्या केंद्रकांची निर्मिती होते. आणि ही डायग्राम आपण दिली बघा. युरेनियम, त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला, क्रिप्टॉन, बेरियम तयार झाला आणि या पद्धतीने ही प्रोसेस. ठीक आहे, तर हिला काय म्हणतात, विखंडन म्हणतात. आणि जेव्हा 2 हलक्या केंद्रकांचं एकत्रीकरण होतं त्याला सम्मिलन म्हणतात. तर इथे आपलं योग्य उत्तर दुसरं आहे. In nuclear reactions there is conservation of what? मास नाही, मोमेंटम नाही, एनर्जीचं कॉन्झर्वेशन होतं फक्त. बघा, आपल्या पुस्तकामध्ये आपण हे दिलेलं आहे की जेव्हा असं सम्मिलन होतं ना, बघा, हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र आले, हे केंद्रक तयार झालं. आता जर हे वेगवेगळे प्रोटॉन ज्यावेळी होते, सुटे प्रोटॉन आणि सुटे न्यूट्रॉन यांची जर वेगवेगळं वस्तुमान घेतलं तर 16.12744 येतं. ज्यावेळी हे एकत्र येऊन केंद्रक तयार होतं तर याचं वस्तुमान थोडंसं कमी होतं याच्यापेक्षा. म्हणजे जे सुटे होते, सुट्यांचं वस्तुमान 16.12 होतं, पण एकत्र आल्यावर तेवढेच एकत्र आले आहेत, 8 + 8, त्यांचं वस्तुमान मात्र थोडं कमी आहे, 15.99. मग हा जो फरक आहे हा गेला कुठे? इथे पण 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन होते, इथे पण 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन आहेत, मग बाकीचे गेले कुठे? त्याला जे हे मास कमी होतं याला मास डिफेक्ट आपण म्हणतो. मग हे मास कमी झालं, वस्तुमान कमी झालं, याचा अर्थ वस्तुमान अक्षय राहिलं का? नाही. म्हणजे वस्तुमान बदललं, वस्तुमान कमी झालं. ह्या वस्तुमानाचं रूपांतर कशामध्ये झालं? ऊर्जेमध्ये झालं. म्हणजे वस्तुमान अक्षय राहिलं नाही, ऊर्जा फक्त अक्षय राहते. म्हणून आपण इथे म्हटलेलं आहे की थोडक्यात केंद्रकीय अभिक्रियांमध्ये फक्त ऊर्जा हीच अक्षय राहते, म्हणजे कॉन्झर्व्ह होते, मास राहत नाही केंद्रकीयमध्ये. ठीक आहे, म्हणजे एनर्जी फक्त अक्षय राहते, मास नाही, मोमेंटम नाही. ओके. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? तर अणुभट्टीमध्ये केंद्रकीय विखंडन, न्यूक्लिअर फिशन, हे आपण बघितलं.
ॲटॉमिक एक्सप्लोजन कशामुळे होतं? आता ॲटॉमिक एक्सप्लोजन म्हणा, केंद्रकीय विखंडन ही जी प्रक्रिया आहे ना, विखंडन ही प्रक्रिया जर अनकंट्रोल्ड असती, म्हणजे अनियंत्रित असली, तिच्यावर जर नियंत्रण नाही ठेवलं तर बॉम्बस्फोट होतो, म्हणजे न्यूक्लिअर एक्सप्लोजन, ॲटॉमिक एक्सप्लोजन. ओके. आणि जर हिला नियंत्रित ठेवलं तर आपल्याला अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्मिती करता येते. ओके. थोडक्यात काय की ॲटॉमिक एक्सप्लोजन म्हणा किंवा अणुभट्टी म्हणा, दोघांमध्ये चेन रिॲक्शन असते, पण ॲटॉमिक एक्सप्लोजनमध्ये अनकंट्रोल्ड असते, कंट्रोल्ड नाही. ओके. आणि हे थर्मोन्यूक्लिअर केमिकल तर नाहीच नाही. ओके. तर पुढचा प्रश्न बघू. किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक. आपल्या पुस्तकामध्ये किरणोत्साराच्या एककांसंबंधी सगळं दिलं आहे बघा. SI पद्धतीतलं एकक हे बेक्वेरेल आहे, हेनरी बेक्वेरेल यांच्या स्मरणार्थ. ओके. त्याची डेफिनेशन पण आपण दिली आहे. त्यानंतर इतर पण हे लक्षात ठेवायचे. क्युरी हे एक एकक आहे किरणोत्सारितेचं, बेक्वेरेल तर आहे, रुदरफोर्ड हे पण एक आहे. ओके. आणि मानवी शरीरात शोषल्या गेलेल्या किरणोत्साराचे प्रमाण ग्रे किंवा रॅड या एककात मोजतात. हे सगळं लक्षात ठेवा. एनिवे, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? किरणोत्साराचं SI एकक बेक्वेरेल. पुढचं, क्ष किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये कोणत्या वायूंद्वारे उत्सर्जित होतात? खगोलशास्त्रीय प्रणाली म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्पेस. तर त्याच्यामध्ये बघा, आपण इथे दिलेलं आहे की आपल्या पुस्तकातला स्क्रीनशॉट आहे. अवकाशात अत्यंत उष्ण वायू, म्हणजे लाखो ते कोट्यावधी केल्व्हिन इतके उष्ण वायू अत्यंत उच्च तापमानाला क्ष किरणे निर्माण करतात. ओके. कोणते? क्ष किरणे. सो अत्यंत गरम वायूद्वारे, थंड वायूंद्वारे नाही, निष्क्रिय वायूंद्वारे नाही, अत्यंत गरम वायूंद्वारे, की कित्येक लाख किंवा कित्येक कोटी केल्विन एवढं तापमान असलेलं. पुढचा प्रश्न आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा. डिव्हाइस यूज्ड फॉर मेजरिंग वेवलेंथ ऑफ एक्सरे, म्हणजे एक्सरे मोजण्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरलं जातं? तर इथे आपण आपल्या एक्सरे टॉपिकमध्ये दिलं आहे बघा, की एक्सरेची तरंगलांबी मोजण्यासाठी ब्रॅग स्पेक्ट्रोफोटोमीटर हे उपकरण वापरतात. कुठलं? ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर. पुढचा प्रश्न, क्ष किरण किंवा किरणोत्सारी पदार्थ यांच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? आपल्याला सगळ्यांना जनरल नॉलेज म्हणून पण माहीत आहे, त्याला रेडिओथेरपी म्हणतात, म्हणजे किरणोपचार. ओके. क्ष किरणांचे उपयोग या टॉपिकच्या अंडर आपण दिलेलं आहे. सो याला काय म्हणतात? किरणोपचार, म्हणजे रेडिओथेरपी. एक्सरे कॅन बी युज्ड ॲज, क्ष किरणांचा उपयोग कुठे होतो? टू डिटेक्ट हार्ट डिसीज, टू डिटेक्ट डिफेक्ट इन प्रेशियस स्टोन्स अँड डायमंड्स, गोल्ड अंडर अर्थ, कटिंग अँड वेल्डिंग. याचं योग्य उत्तर आहे डिफेक्ट्स इन प्रेशियस स्टोन्स अँड डायमंड्स. एक्सरेचा उपयोग बघा, क्ष किरणांचे जे उपयोग आहेत ना बघा, वस्तूतील किंवा जोडकामातील दोष किंवा डिफेक्ट किंवा फटी शोधण्यासाठी होतं. ओके. सो याचं योग्य उत्तर आहे 2, टू डिटेक्ट डिफेक्ट्स इन प्रेशियस स्टोन्स अँड डायमंड्स, मौल्यवान खड्यांमधल्या दोष शोधण्यासाठी. इतर पण अनेक सगळे उपयोग आपण दिलेले आहेत क्ष किरणांचे, हे जरूर वाचा. आणि इतर वेगवेगळ्या संकल्पना आणि त्याच्यावर आधारित प्रश्न याच्यासाठी सायन्स ऑल इन वन हे पुस्तक जरूर वाचा. थँक्यू.